स्वामी समर्थ सप्तशती श्री दत्त अवधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 8। श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज 90 वर्षे घेत आशीर्वाद समर्थांचा। रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती त्यास। ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसविले। विष्णु बुवा ब्रह्मचारी वृत्ती ब्रह्मत दाकारी। श्री समर्थ लीलाधारी नाना लीला करीत ते। काळबुवा पुण्यात साठम सावंतवाडीत रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात ऐसे शिष्य तयांचे हो। ताजुद्दीन बाबा नागपुरात साईबाबा शिर्डीत सीताराम बाबा खर्डीत ऐसे शिष्य तयांचे हो। ऐसा स्वामी समर्थ सदैव राही लीला करीत तयांचे चरित्र अद्भुत कोणी कैसे वर्णावे। गोविंदराव नामे भक्त असे व्याधीने पीडित गाणगापुरी सेवा करीत होता पहा ते धवा। त्यासी दृष्टांत होत जावे अक्कलकोटात स्वामी समर्थ श्री दत्त कलियुगी पहा अवतरले। ऐसा होई दृष्टांत मग येई अक्कलकोटात कृपा स्वामींची होत व्याधी जाई निगोनिया। मल्हारराव गायकवाड बडोद्याचा राजा असत श्री स्वामींसी विनवित यावे बडोद्यासी म्हणोनिया। स्वामी काही न बोलत राजा दान धर्म करीत सुवर्ण रौप्य अर्पित प्रसन्न करण्या स्वामींसी। प्रयत्न करी बहुत परी स्वामी न जात निराश होऊन परतत बडोद्यासी माघारा। जाऊन दरबार भरवित विडा तेथे ठेवित म्हणे जो कोणा स्वामींसी आणित त्यासी जहागीर देईन मी। एक विडा उचलित म्हणे मी स्वामींसी आणित ऐसे म्हणून येत अक्कलकोटा माझारी। येऊन अक्कलकोटात स्वामींसी धन अर्पित सेवका अन्नदान करीत प्रसन्न करण्या स्वामीना। मग हळूच पुसत चला म्हणे बडोद्यात स्वामी काही न बोलत उगेच राहती बैसुनिया। 1 महिना राहत प्रयत्न करी बहुत अंती निराश होत जाई परतोनी माघारा। ऐसे अनेक दरबारी करीती अक्कलकोटी वारी बडोद्यास न्यावे अंतरी हेतू धरोनी येती ते। प्रतिवर्षी प्रयत्न करीत विडा उचलोनी येत अंती निराश होत ऐसे पहा होतसे। राजा दरबार भरवित आणि विडा ठेवित सर्व दरबारासी म्हणत श्रोते तुम्ही अवधारा। स्वामी समर्थ भगवान येथे आणावे म्हणून बहुत वर्ष प्रयत्न करून निराशा मी जाहलो। जो कोणी समर्थांस घेऊन येईल बडोद्यास मोठी जहागिरी त्यास देऊ आम्ही निश्चय। ऐसे जाहीर करत तात्यासाहेब उठत मी आणतो समर्थास म्हणून विडा उचलला। राजासी आनंद होत द्रव्य देई बहुत अक्कलकोटासी पाठवित लवाजम्या सहित हो। तात्यासाहेब अक्कलकोटासी येत सेवकासी अन्न वस्त्र देत चोळोपासी द्रव्य देत सुंदराबाईसी तैसेची। सेवका ऐसे वश करीत सर्व सेवक स्वामींसी म्हणत तात्यासाहेब खरा भक्त जाऊ आपण बडोद्याला। करावया स्वामींसी प्रसन्न नित्य करी अन्नदान गरिबासी वस्त्रदान स्वामी हस्ते करीत असे। 4 मास ऐसे चालत पर स्वामी न काही बोलत म्हणून चोळोपासी म्हणत तात्यासाहेब अवधारा। स्वामींसी घेऊन सांगात जर बडोद्यासी तुम्ही चलत जहागिरी देईन तुम्हा प्रत 10,000 रुपयांची। ऐकोनी ऐसी मात चोळोपासी लोभ सुटत येवोनिया स्वामी प्रत हात जोडून विनवितो। स्वामी तुम्ही बडोदा चलत मज मोठी जहागिरी मिळत ऐकोनी स्वामी म्हणत नाही भक्ती ते थवरी।
भक्ती नसता भगवंत कैसा जाईल तेथ, ऐकोनी निराश होत तात्यासाहेब तेथवरी. तात्या आणि सर्व भक्त बैसोनी विचार करीत, श्री स्वामींसी बरोव्यास न्यावे कैसे उचलोनी. सर्व मिळवणी ठरवित, स्पेशल ट्रेन करावी म्हणत, स्वामींसी घालोनी मेन्यात ट्रेनमध्ये ठेवावी. ऐसे करिता अकस्मात स्वामी काही करू न शकत, ट्रेन सरळ थांबत बडोद्यासी जाऊन या. ऐसा विचार ठरवत, भाड्याने रेल्वे ठरवत, स्वामींनी बैसावे मेन्यात, म्हणून प्रार्थिकी स्वामीना. स्वामी चला राजवाड्यात, चला स्वामी खास बागेत, स्वामीना बसावे मेन्यात, म्हणून पाहते विनंती. परी स्वामी टाळत, न बैसती पालखीत, ऐसे 4 दिवस जात, काय करावे कळेना. एकदा बैसता पालखीत, नेऊ रेल्वे स्टेशनात, ऐसा विचार करीत, सेवक तेथे बैसले. चोळाप्पा स्वामींसी विनवित, बाळापाई स्वामींसी म्हणत, सुंदराबाई सांगत, बसा पालखीत म्हणून या. ऐसे गेले 4 दिवस, काय आले समर्थ मनास, जाऊन बसले पालखीत, भक्त उचलती पालखी. पालखी उचलोनी त्वरित, पळत रेल्वे स्टेशन गाठत, स्टेशन जवळ जवळ येत, मेणा हलका लागतसे, म्हणून भूमीवरी ठेवित, पडदा उघडून पाहत, स्वामी अदृश्य होत, पाहुनी विस्मय सर्वांना. अदृश्य होऊनी समर्थ, कोठे गेले न कळत, म्हणून सर्व दुःख करीत, काय करावे कळेना. एक पोस्टमन इतक्यात, जेऊळ गावाहून येत, तो सांगे सेवकात, स्वामी तिकडे हायेत. येथून 2 मैलावर, जेऊर गावच्या वाटेवर, समर्थ एका शिळेवर बैसलेले पाहिले. ऐसे भक्ता सांगत, भक्त जाती धावत, पाहुनी स्वामींसी तेथ, क्षमा मागते सर्वही. बैसोवनिया पालखीत, अक्कलकोटासी आणीत, तात्यासाहेब बडोद्यास निराश होऊन जात असे. अनेक ऐसे प्रयत्न करीत, परी स्वामी बडोद्यास न जात, ऐसा स्वामी समर्थ राजासही मानिना. दरबारी यशवंतराव त्यासी पाठवी मल्हारराव, बडोद्यांसी चलावे म्हणून प्रार्थी स्वामीना. त्यासी पाहता क्रोधित होती समर्थ अकस्मात, बेड्या ठोका म्हणत, समर्थ तेव्हा जोराने. 3रे दिवशी हुकुम येत, जाई बडोद्यासी परत, बेड्या हाती पडत, शिक्षा त्याची होत असे. ऐसा स्वामी समर्थ सद्भक्ता हवे ते देत, मगरूरा दंड करीत, ऐसा महिमा तयांचा. वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष, आजही ते साक्ष देत, परब्रह्म तत्व प्रत्यक्ष अक्कलकोटात राहिला. दत्तात्रयाचे दर्शनात एक साधू तप करीत, दत्त तयासी सांगत, अक्कलकोटात हाये मी. ऐसा आदेश होता प्राप्त, साधू निघाला चालत, बहुत प्रवास करीत, अक्कलकोटी पोचला. एका साधू दर्शनार्थ, स्वामी उभे राहत, 3 शिरे 6 हात, दर्शन देते तयाला. पूर्ण ब्रह्म दत्तात्रय, ऐसे स्वामींचे स्वरूप होय, साधू होई तन्मय, पाहुणे लीला स्वामींची. जन्मांध सुरदास भक्त, होता द्वारकेत राहत, श्री स्वामी समर्थ दर्शन देती तया लागे. तयासी दिव्य दृष्टी देत, नीत कृष्ण म्हणून सांगत, सध्याने सांगत, अक्कलकोटी हाये मी. भुरिया गुवा द्वारकेत, दत्त दर्शनात तप करीत, स्वामी समर्थ दर्शन देत, एके दिनी तया लागे. मस्तकी वरद हस्त ठेवित, बुवा होती समाधिस्थ, ऐसी लीला अद्भुत करीत समर्थ श्री स्वामी. भुरिया बुवा गुजरातीत, समर्थांचा प्रचार करीत, लोक येते दर्शनार्थ, दूर दूरोने स्वामींच्या. ऐसा स्वामी समर्थ, ज्या जे हवे ते देत, कल्पवृक्ष तेथे असत, अक्कलकोटा माझारी. कुलकर्णी नामे दत्तभक्त,
उदरव्यथेने असे पीडित गांधापुरी मास 7 सेवा करीत राहिला. त्यासी होई दृष्टांत जरी परब्रह्म भेटत व्याधी जाईल निश्चित परब्रह्माच्या दर्शनाने. होऊन या जागृत म्हणे परब्रह्म कोठे राहत जी योग्यासे न भेटत मजला कैसे भेटावे. पुन्हा दृष्टांत होत अक्कलकोटा जावे म्हणत तेथे परब्रह्म साक्षात स्वामी रूपे राहतसे. अक्कलकोटा येई भक्त पाये परब्रह्म साक्षात तक्षणी होई व्याधी मुक्त ऐसा महिमा स्वामींचा. त्यांच्या लीला अनंत कथा त्यांच्या अनंत महिमा